विधानसभा निवडणुकीमध्ये सुधीर मुनगंटीवार विरुद्ध किशोर जोरगेवार यांच्यातला संघर्ष उफाळून आला होता। जोरगेवारांच्या भाजप प्रवेशाला मुनगंटीवारांनी दिल्लीपर्यंत जाऊन कडाडून विरोध केला होता। मात्र आता जोरगेवारांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून देवेंद्र फडणवीसांनी त्यांना बळ दिल्याची चर्चा सुरू झाली आहे। चंद्रपूर भाजपमध्ये नक्की काय सुरू आहे पाहूयात या रिपोर्टमधून। चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवारांच्या राजकारणाची उतरण सुरू झाल्याची चर्चा सुरू झाली आहे। सुधीर मुनगंटीवारांना मंत्रिमंडळामधून बाहेर ठेवण्यात आलं। त्यानंतर ज्या जोरगेवारांना भाजपमध्ये न घेण्यासाठी मुनगंटीवारांनी आकाश पाताळ एक केलं, त्यांना भाजपमधनच बळ दिलं जात असल्याचं स्पष्ट होऊ लागलंय। भाजप आमदार जोरगेवारांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हजेरी लावली आहे। जोरगेवार यांच्या मतदारसंघातील कन्नमवार शतकोत्तर रौप्य महोत्सवी कार्यक्रमाला फडणवीस उपस्थित राहिले। मात्र या कार्यक्रमाला सुधीर मुनगंटीवार अनुपस्थित राहिल्यानं अनेक प्रश्न निर्माण झालेत। स्वागताध्यक्ष म्हणून आपण सर्वांना फोन केल्याचं किशोर जोरगेवारांनी सांगितलंय। मात्र व्यस्ततेमुळे त्यांनी फोन उचलला नसेल असा टोला जोरगेवारांनी लगावलाय। मी स्वागताध्यक्ष म्हणून पत्रिकेमध्ये जितकी नाव आहे त्या सर्वांशी संपर्क साधला। माननीय अहिरजी असतील, वडेट्टीवारजी असतील, नामदेवराव किरसान असतील, गडचिरोलीचे खासदार, इथल्या खासदार प्रतिभाताई धानोरकर असतील, या सर्वांशी संपर्क साधला। सर्वांशी माझं बोलणं झालं। मुनगंटीवारांनाही मी फोन केलेला, परंतु तो फोन माझा काही त्यांच्याकडून रिसीव्ह झाला नाही। कदाचित ते व्यस्ततेमुळे, पण त्यांच्याविषयीची मला माहिती नाही। बाकी पत्रिकेमध्ये जितकी नावे आहे त्याच्यातले 2 लोक अनुपस्थित आहे असं सांगितलं। कीर्तिकुमार भांगडिया चिमूरचे आमदार आणि वरोऱ्याचे आमदार करंजी देवतळे। किशोर जोरगेवारांना कितीही ताकद दिली तरी त्याचा काहीच फायदा होणार नसल्याचा टोला भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारांनी लगावलाय। ताकद कोणी दिघ्यानी मोठा होतो का? मी इतकी झाडं गावली, शेवटी कोणतं झाड गावल्यावर त्या झाडाचा गुण असतो किती उंच जायचं। हे कोणत्या झाडाला किती खतपाणी दिल्याने कोणतं झाड मोठं होतं का? असं असतं तर मग आपलं एक झाड 100 फुटाचं येऊ शकलं असतं। असं काही खतपाणी दिल्याने होतं का? आपापल्या कामाने प्रत्येकाला मोठं व्हायचं असतं। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी मात्र यावर सावध प्रतिक्रिया दिली। महाराष्ट्राच्या विकासासाठी हेवे दावे विसरावे लागतील असा सल्ला बावनकुळेंनी दिलाय। महाराष्ट्राच्या विकासाकरता जर महाराष्ट्र विकसित करायचा असेल तर पक्ष आणि विरोधी पक्ष या सर्वांना घेऊन निवडणुकीच्या राजकारणाच्या बाहेर निघून सर्वांना सोबत घेऊन आपण विकासाकरता काम केलं पाहिजे। हा महाराष्ट्र महत्वाचा आहे, महाराष्ट्राची जनता महत्वाची आहे। त्यामुळे आता आम्हाला हेवे दावे सोडावे लागतील, पार्टी विपक्ष सोडावा लागेल आणि विकासाच्या कामातून आपल्याला महाराष्ट्र पुढे न्यावं लागेल। राजकारणात कुणाचा तरी शक्तिपात करायचा असला तर दुसऱ्या कुणाला तरी ताकद दिली जाते। चंद्रपूर भाजपमध्येही सध्या तसंच सुरू असल्याची चर्चा आहे। पक्ष नेतृत्वाला आव्हान देणाऱ्या जाहीर नाराजी व्यक्त करणाऱ्या मुनगंटीवारांचे पंख कापण्यासाठी किशोर जोरगेवारांना मोठं केलं जात आहे। येत्या काळात जोरगेवारांना मोठी सत्तापद मिळाली तर आश्चर्य वाटू नये। चंद्रपूरवरून आशिष अंबाडेसह ओम देशमुख, झी 24 तास, मुंबई।